नाशिकमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना समोर आली आहे। कामावरून घरी पायी चालणारी महिलेला चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने अर्चना शिंदे या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। अपघातानंतर वाहन चालक पसार झाला होता। अपघाताची संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांनी अपघातानंतर अवघे काही तासात वाहन चालकाला वाहनसहित ताब्यात घेतले। वाहन चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता वाहन चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता। देवचंद तिदमे अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे। सदर प्रकाराबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी माहिती दिली। पोलीस स्टेशन गंगापूर हद्दीत सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान हिट अँड रन प्रकरण झालेलं आहे। एक अपघात झालेला आहे। महिला नावे अर्चना शिंदे, वय वर्ष 31, ही पायी आपल्या घरी जात असताना मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो कार चालकाने तिला उडवलेलं आहे। जोरदार बेदरकारपणे आणि हायगईने वाहन चालवून जाणीवपूर्वक उद्देशपूर्वक त्याने हे कृत्य केलेलं आहे। त्याबाबत त्यानंतर धडक दिल्यानंतर सदरचा जो वाहन चालक आहे हा पळून गेलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर हिट अँड रन कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाही, यातील जी महिला होती ही आपल्या कामावरून घरी मोतीवाला कॉलेजच्या जवळ तिचं घर आहे त्या ठिकाणी ती चालली होती, पायी जात होती। कामावरून घरी जात असताना मागून या ऑल्टो कारने धडक दिलेली आहे। देवचंद तिदमे, वय वर्ष 51, राहणार ध्रुवनगर, हा या गुन्ह्यातला आरोपी आहे। गंगापूर पोलिसांनी कलम 184 ड्रंक अँड ड्राईव्ह, कलम 185 अपघाताची माहिती न देता पळून जाणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे असे गंभीर कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।